नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली महापालिका क्षेत्रात शनिवारी पाणी पुरवठा विस्कळीत. महावितरणच्या ब्रेकडाऊनमुळे आज शनिवारी सांगली, मिरज व कुपवाड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. अपुऱ्या पाण्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. महावितरण कंपनीकडून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आज शुक्रवारी वारंवार खंडित करण्यात आला. या तांत्रिक बिघाडामुळे पाणी उपसा आणि जलशुद्धीकरण यंत्रणा बराच काळ बंद राहिली असून परिणामी शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. शुक्रवारी दुपारी 4:30 ते सायंकाळी 5:50 पर्यंत, सायंकाळी 6:44 ते 6:55 पर्यंत आणि रात्री 7:21 ते 7:50 पर्यंत असा एकूण सुमारे 2 तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने जॅकवेलवरील मुख्य पंपिंग यंत्रणा ठप्प झाली होती. यामुळे शहरातील सर्व उंच पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता आलेल्या नाहीत. यामुळे शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी पाणीपुरवठा कमी प्रमाणात व कमी दाबाने होणार आहे. महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या तांत्रिक अडचणीची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुर्णे यांनी केले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.